नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदकर्त्याची भरती प्रक्रिया सुरू आहे. ठाण्याचं वॉकिंग टेस्ट, ज्याला की स्टॅमिना टेस्ट म्हणतो, त्याचं वेळापत्रक आलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगत आहे, कारण खूप महत्त्वाची बातमी असणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला काय-काय करायचं आहे, कसं-कसं जायचं आहे, कधी जायचं आहे, सगळ्यांची माहिती सांगणार आहे. तर समजत नसेल तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, अर्ध्यातून सोडू नका, खूप लॉस होऊ शकतो तुमचा. तर बघा, तर याच्यानुसार काय केलं आहे, की याचा जे वनरक्षक आहे, यांना काय करायला लागतं, तुम्हाला पायी गस्त घालायला लागतं. म्हणजे तुम्हाला चालायला लागतं. त्यासाठी मुलांसाठी 4 तासामध्ये 25 किलोमीटर चालायला लागतं आणि मुलींसाठी 16 किलोमीटर 4 तासात चालायचं. याची एक काय करायला की शारीरिक क्षमता चाचणी असते. ओके, त्याला स्टॅमिना टेस्ट किंवा वॉकिंग टेस्ट म्हणतात. तर निवड सूचीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि जे सिलेक्शन यादीत आहे, त्या सगळ्यांना काय करायला जायचं. आता कोणते-कोणते विद्यार्थी ही जी यादी आहे याच्यामध्ये ज्यांचे-ज्यांचे नाव आहेत लक्षात घ्या. या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत सगळ्यांनी काय करायचं आहे की जायचं आहे. कोणीही थांबायचं नाही, सगळ्यांनी जायचं आहे. आता याच्या संदर्भात पुढे जायचं तुम्हाला सोमवार जायचं आहे 18 मार्च 2024 सकाळी 6 वाजता कुठे जायचं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली ईस्ट. ओके. इथे जायचं आहे. बोरिवली ईस्ट मुंबई इथं जायचं आहे तुम्हाला सकाळी 6 वाजता जायचं आहे. ठीक आहे. त्याच्या पहिले तुम्ही तिथे जाऊन जा. तुम्हाला ही टेस्ट असणार आहे इथे. तर त्याच्या संदर्भात काय-काय करायचं आहे ते सांगेल तुम्हाला. जाताना तुम्हाला तुमचं ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र असेल तर किंवा स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कोणतंही एक ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आता इथं ऑनलाईन परीक्षेचं प्रमाणपत्र जर नसेल तुमच्याकडे, तर परीक्षा दिली म्हणजे तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल एक्झामचं. म्हणजे तुमच्याकडे हे असेल ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तिथून काहीतरी दिलं असेल. काहीतरी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही काय करायचं की घेऊन जायचं. तुमचा नंबर चेक करतात, बाकी काय नाही चेक करत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला की शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागत. त्याचं फॉर्म देतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की स्वतःचे वचनपत्र लागायला लागेल. आता वचनपत्र तुम्हाला मी सांगेल की कुठे जायचे. तर बघा सकाळी 6 वाजता जायचं आहे तुम्हाला 18 मार्च रोजी सकाळी 6 वाजता संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली इथं तुम्हाला जायचं आहे. इथं जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि जे इथं उमेदवार अब्सेंट राहतील त्यांना डायरेक्ट बाद केलं जाणार आहे. आणि जे कंप्लीट नाही करतील त्यांनाही बाद केलं जातं. तिथून नाही भेटणार. आता याचा फॉर्मॅट आहे बघा. हे फॉर्मॅट घेऊन जायचं आहे तुम्हाला. ही फॉर्मॅट तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा. हा टेलिग्राम चॅनलवरती माझ्या भेटून जाणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आणि शिक्का घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं हे वचनपत्र ऑलरेडी तुम्ही दिलेलं आहे बघा लक्षात घ्या. तेच सेम काय करायला की परत एकदा द्यायचं आहे की तुम्हाला काय झालं 25 किलोमीटर चालताना आणि 16 किलोमीटर चालताना तर चूक विभागाची नसेल असं एक पत्र असतं हे. ते दोन्ही प्रिंट करून तुम्ही हे घेऊन जायचं. तर ही अशी माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.